महाराष्ट्रातील तसेच देशभरातील शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळणार का? याबद्दल राज्यसभेत कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान यांना विचारला. आणि मित्रांनो, याबद्दल कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान यांनी काय उत्तर दिले, चला पाहूया सविस्तर. सीधा सा सवाल है, सीधा सा जवाब लेने की उम्मीद करता हूं कि क्या कोई इस प्रकार का प्रपोजल है कि किसानों की कर्ज माफी के लिए एक व्यापक फ्रेमवर्क बनाया जाए ताकि नॉन इंस्टीट्यूशनल लेंडर्स पे उनकी डिपेंडेंस खत्म हो सके. थैंक यू सर. मंत्री जी कह रहे हैं सिंपल सवाल पूछा है. मैं सिंपल जवाब दे रहा हूं. माननीय सभापति महोदय, हमारी जो योजना है, मोदी जी की सरकार बहुत दूरदर्शिता से काम करती है. हम उत्पादन बढ़ाएंगे, उत्पादन की लागत घटाएंगे, उत्पादन का उचित मूल्य देंगे. फसल में अगर नुकसान हो तो उसकी भरपाई प्रधानमंत्री फसल बीमा योजना के द्वारा करेंगे. हम कृषि का विविधीकरण करेंगे, प्राकृतिक खेती की तरफ ले जाकर किसानों की आय इतनी बढ़ाएंगे कि बार बार वो हाथ कर्जा माफी के लिए मांग करने की स्थिति में नहीं होगा. हम आय बढ़ाने पर विश्वास रखते हैं माननीय सभापति महोदय. ये सरकार निरंतर उसके लिए. तर शेतकरी मित्रांनो, याचा अर्थ असा होतो की आम्ही शेतकऱ्याला म्हणजे शेतीमाला व्यापक दर देऊ, तसेच शेतकऱ्यांना नैसर्गिक शेती करणे शिकवू. त्यामुळे शेतीचा खर्च कमी होईल आणि शेतकऱ्याला कोणत्याही कर्जमाफीसाठी सरकारपुढे हात पसरावे लागणार नाही. शेतकरी मित्रांनो, मागील काही वर्षात अतिवृष्टी तसेच बोंडअळीमुळे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे आणि शेतकऱ्याला आता नितांत कर्जमाफीची आवश्यकता आहे. म्हणून शेतकरी मित्रांनो, कापसाचे दर पाहता 7,500 आणि सोयाबीनचे दर पाहता 5,600 हे पाहता तर वाटत नाही की शेतकऱ्याचे जीवन समृद्ध होईल. म्हणून शेतकरी मित्रांनो, तुम्हाला या व्हिडिओविषयी आणि कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान यांच्या मताविषयी काय वाटते ते कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. आणि जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर लगेच चॅनलला देखील सबस्क्राईब करून टाका. व्हिडिओ पाहण्यासाठी धन्यवाद.